अमरावतीमधल्या वडाळी तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं अंबा नाल्यामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय। 1889 मध्ये इंग्रजांनी या वडाळी तलावाची निर्मिती केलेली होती आणि याच तलाव परिसरातनं आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी आढावा घेतला। आपण पाहूया। गेल्या 4 दिवसापासून अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील नदी नाले अक्षरशः ओसंडून वाहत आहे। सध्या अमरावती शहरातील ब्रिटिश कालीन वडाळी तलाव परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या गेल्या 2 वर्षानंतर प्रथमच जो आहे अमरावती शहरातील हा वडाळी तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। पण जर पाहिलं तर या ठिकाणी भिंतीवरून पाणी सुद्धा या ठिकाणी वाहू लागलेलं आहे। त्यामुळे 2 वर्षानंतर प्रथमच एकदा हा वडाळी तलाव आहे ओव्हरफ्लो झालेला आहे आणि याचं जे पाणी आहे संपूर्ण पाणी जे आहे अंबा नाल्यात या ठिकाणी जात आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणात आता वडाळी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे आता अंबा नाला देखील आता ओसंडून वाहतो आहे। याच तलाव जर आपण पाहिलं तर या तलावाला महात्मा गांधी यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली होती। त्यामुळे अमरावती शहराला त्या काळा म्हणजे 100 वर्षापूर्वी जर पाहिलं तर अमरावती शहराची तहान वडाळी तलावच भागत होता। कारण का ब्रिटिशांनी अमरावती शहराला तो पाणी पुरवठा नियमित व्हावा यासाठी ब्रिटिशांनी या ठिकाणी वडाळी तलाव बांधलेला होता। आणखी जर मुसळधार पाऊस जर आला तर आणखी ओव्हरफ्लो झाला तर अमरावती शहरामध्ये अंबा नाल्याच्या लागोपाठ असलेल्या घरामध्ये पाणी सुद्धा शिरण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। हा तलाव ब्रिटिश कालीन आहे आणि याच तलावावर अमरावतीची अगोदर तहान भागत होती। आज त्याकडे सर्व दुर्लक्ष झालेलं आहे आणि आज हा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे आणि वाहत आहे। म्हणून इथं थोड्या सुविधा झाल्या पाहिजे। खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला गेलेला आहे। 26,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवलाय। मुठा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलंय। त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।